बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। संयुक्त विकास आघाडीची स्थापना। अध्यक्षपदी विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026च्या निवडणुकीसाठी संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। या आघाडीच्या अध्यक्षपदी विष्णू कारंपुरी महाराज तर उपाध्यक्षपदी साथी बशीर शेख यांची निवड करण्यात आली। सोलापूर महानगरपालिका सन 2026च्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। आज सकाळी 11 वाजता जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात जनविकास क्रांती सेना, लेबर पार्टी, आरपीआय, डेमोक्रेसी, समाजवादी पार्टी, वंचित आघाडी, संघर्ष कृती समिती, जनशक्ती काँग्रेस या पक्षाची एकत्र बैठक घेऊन सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आणि संयुक्त विकास आघाडीच्या अध्यक्षपदी विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्षपदी बशीर अहमद शेख, उपाध्यक्ष इमाम खान, सचिव बाळासाहेब गायकवाड व प्रवक्ता म्हणून ॲडव्होकेट विक्रम कसबे व अंगद जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली। सदर बैठकीत विष्णू कारंपुरी महाराज, साथी बशीर शेख, अंगद जाधव, विक्रम कसबे, बाळासाहेब गायकवाड, इमाम खान आदींनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपले मत व्यक्त केले। सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, राणी दासरी, प्रशांत जगताप, लक्ष्मी गुंटला, सरूबाई कुर्ले, रामबाई माटेटी, स्वाती शिंदे, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी एमुल, पद्मा मॅकल, श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते। संयुक्त विकास आघाडीचा संयुक्त विकास आघाडीचा सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये एका ठिकाणी सत्ताधिकारी मस्तवाल भाजप आणि एका पक्षात फुटून दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केलेलं महाविकास आघाडी या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूरचा विकास होणार नाही असा ठाम निर्धार झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी 5 पक्षाचे मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना केलेली आहे। या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर सोलापूरचा विकास कसा झाला पाहिजे, आतापर्यंत सोलापूरचा विकास का झाला नाही या संबंधी जनजागृती करून साधी गोष्ट आहे, मतदार याद्या अत्यंत घोळ आहेत। मग मतदार राजाला या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार सुद्धा हिरावून घेतलेला आहे। अशा संपूर्ण गोंधळातील या कारभाराविरोधात रान पेटवून सोलापूरमध्ये संयुक्त विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेला पाठवायचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्या जनतेने आशीर्वाद द्यावा अशा ठिकाणी मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील जी आघाडी आहे त्या आघाडीच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यात एक अशांतता निर्माण झालेली आहे, त्याला ब्रेक लावण्यासाठी या ठिकाणी आम्ही तिसरी शक्ती म्हणून या ठिकाणी संयुक्त विकास आघाडीची स्थापना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी आणि उपाध्यक्ष म्हणून समाजवादी पार्टीचे इमाम खान, लेबर पार्टीचे साथी बशीर अहमद आणि त्या ठिकाणी सचिव म्हणून बाळासाहेब गायकवाड आहेत, सहसचिव म्हणून त्या ठिकाणी पेरमपल्ली आहेत आणि प्रवक्ता म्हणून आमचे ॲडव्होकेट विक्रम कसबे आणि अंगद जाधव यांची नियुक्ती या ठिकाणी एकमताने केलेली आहे। आता 5 पक्ष इथं या ठिकाणी असले तरी देखील आणखी 4-5 पक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि ते या ठिकाणी येतील आणि त्याचा समाविष्ट पुढीलप्रमाणे आम्ही करून सोलापूरचा एकवेळ विकास व्हावा या उद्देशाने ही समितीची स्थापना आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची जे आघाडी आहे ते आघाडी हे दरोडेखोर आहेत, जनताचा पैसा लुटणारे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जनतेमध्ये त्यांना ओपन करण्यासाठी या आघाडीचा जन्म झालेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी पुढची वाटचाल सुरू केलेली आहे।
संयुक्त विकास या आघाडीला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, निलेश शाहू, अण्णाभाऊ साठे यांच्या आणि आमचे खास बशीरभाई साथी जे सोलापुरातील एकमेव कामगारासाठी धडपडणारे, कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. सोलापुरातील जुना कामगार त्यांना ओळखत नाही. संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उमेदवार देऊन ते निवडून आणून सोलापूर शहराचा विकास करणं हा एकमेव हेतू आहे. त्याचबरोबर माजलेले सत्ताधारी, माजलेले माफिया आणि सत्तेचा माज उतरवण्यासाठी एकत्रित आलेले आम्ही सर्व पक्ष एक वज्रमुठ म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. आणि भविष्यात येणाऱ्या जी आता निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये साधारणतः चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आमचा परफॉर्मन्स असेल आणि आम्ही एकत्र आहोत. समविचारी पक्ष म्हणून आज समविचारी पक्षाची बैठक घेऊन संयुक्त विकास आघाडी असे या समितीची स्थापना केलेली आहे. या स्थापनेला जवळजवळ सध्या 5 ते 6 पक्षाचे लोक उपस्थित आहेत. आणखी 5-6 पक्षाचे कार्यकर्ते येणार आहेत. 10 ते 12 पक्ष मिळून संयुक्त विकास आघाडी ही आघाडी मजबूत करून येत्या महानगरपालिकेच्या 2025च्या निवडणुकीत 26च्या निवडणुकीत आपले जे आहे उमेदवार आपले तिथं पाठवायचे आहेत. आणि कारंपुरी साहेबांनी जसं सांगितलं की कमीत कमी 10 नगरसेवक आम्ही तिथं पाठवू, तर त्यांना मला सांगायचं आहे की 10 नाही 10पेक्षा आपण जास्त उमेदवार तिथं पाठवायची आपली ताकद आहे. कारण या सत्ताधारी पक्षांना आणि हे जे कटकारस्थान करून हे जे आपली मनमानी चालून जे विकासाला रोग आणतात त्यांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि 10 ते 15 नगरसेवक आपले येतील आणि त्या मार्गाने आपण काम करू. त्यामुळं या मिटिंगसाठी जे आहे या विकास आघाडीसाठी सर्वांनी आलेले आहेत आणि सगळे मिळून आपण हे काम करू आणि हे आपल्या यशस्वीरित्या आपण ह्यात कामयाब होऊ असं मला वाटतंय. श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर